की आता राजकारण बदललंय, तात्काळ फास्ट गोष्टी हव्यात, समाजकारणाचं माध्यम होतं, आता ते राहिलं की नाही शंका निर्माण होऊ शकते. पण तरीसुद्धा कार्यकर्त्याला सुद्धा विश्वास वाटावा लागतो आणि आपण तो विश्वास आपलं नेतृत्व देऊ शकतं का? भारतीय जनता पार्टी ही अवस्था नव्हती का हो? भारतीय जनता पार्टीचे मगाशी 5-10 आमदार होते. भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी सरकार असताना महाविकास आघाडीचे आमदार फुटण्याची भीती त्या तिन्ही पक्षांना वाटायची. पण भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही आमदाराला कधी अशी फुटण्याची भीती वाटली नाही, कारण एक विचारधारा, पक्की मजबूत नेतृत्व, विश्वास हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्या आधारे पक्ष विस्तारतोय. आणि जर कोणी आमच्या पक्षात येऊ शकत असेल तर मला असं वाटतं की त्याचा केवळ टीका करण्यापेक्षा थोडं आत्मचिंतन करा. भाजपला आता विरोधकांमध्ये नेते उरले नाहीत, आता मित्रांचेच नेते. नाही, मला एकच याच्यामध्ये सांगायचं आहे की जसं आता केशवजी म्हणाले की बावनकुळे साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी तिकडे पूर्ण प्रचार केला तर कामठीमध्ये त्यांचा उमेदवार येणारच. आता याचा विरोधाभास बघा, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे मोठे नेते, प्रदेशाध्यक्ष राहिलेले, 8 वेळा निवडून आलेले मंत्री, सतत पूर्ण सहकार त्यांच्याकडे, ऑल इंडिया काँग्रेसचे मेंबर, आणि असा असणारा नेता स्वतःच्या मतदारसंघात काँग्रेसच्या झेंड्याखाली ही निवडणूक लढू शकत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं असणार आहे? तिथे त्यांना आघाडी करावी लागते. स्वतःचा मतदारसंघ, संगमनेर स्वतःचा मतदारसंघ आघाडी करून लढतात. काँग्रेसची निशाणी तिकडे नाही. म्हणजे नेत्यांची मनस्थिती बघा. बालाजी, आघाड्या सुद्धा कोण आघाडीत, दुसरं कोण आहे? एक मिनिट बालाजी, एक मिनिट. मी टीका त्या पद्धतीने करत नाही. मी वास्तवता सांगतोय की एवढा मोठा नेता स्वतःच्या मतदारसंघात जर स्वतःच्या पक्षावर लढू शकत नाही, तिथला मनस्थिती काय? दुसरं काय, उपाध्ये जे बोलत होते त्यांचा सूर असा एकंदरीत होता की भाजप हा पक्ष विस्तारत आहे, लोक येत आहेत. हेही खरं आहे की ते काय जबरदस्ती घरी जाऊन कुणाला आणत नाहीत की याच म्हणून. दुसरा एक सूर आपण अलीकडे बघतोय, तो लक्षात आलाय का बघा, की प्रत्येक नेता सामील होताना जवळपास असं सांगतो की मुलाबाळांच्या भवितव्यासाठी. अरे राजकारण हा कुटुंब कल्याण कार्यक्रम कधीपासून झाला? जनतेने स्वीकारू द्या ना. तुम्ही जनतेवर लादता हे आम्हाला माहिती आहे. जनतेला म्हणायचे, आता थेट म्हणतात आता डायरेक्ट मुलाबाळांच्या भवितव्यासाठी. अरे हा फॅमिली बिझनेस आहे काय तुमचा? तुम्ही लादता कशासाठी मुलांना? आम्हाला हे कळत होतं, विरोधी पक्ष मॅनेज करून तुम्ही तुमची मुलं राजकारणात इंट्रोड्यूस करता. विरोधी पक्षाचा उमेदवार कोण होता, प्रमुख महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या मुलांच्या विरोधात हा शोध घेतला तर सगळं राजकारण लक्षात येईल तुमच्या. हा आपापसात चर्चा करूनच असतं सगळं हे. पण आता हा धडधडीत कार्यक्रम झालाय माझ्या मुलांच्या मुलाबाळांच्या. आश्चर्यकारक आहे. आधी लाजे काजे खातर तरी म्हणायचे महाराष्ट्रासाठी, माझ्या शहराच्या हितासाठी, ह्याच्यासाठी. आता डायरेक्ट म्हणजे कार्यकर्त्याच्या घरी जन्मणारा मुलगा हा कार्यकर्ताच आणि नेत्यांच्या घरी जन्मणारा मुलगा हा नेताच. ही लोकशाही आहे. एका विषयाचं उत्तर द्यायचंय जे केशवजींनी सांगितलं. हा सातत्यानं तीनही पक्षांचा प्रयत्न चाललाय, तो म्हणजे काँग्रेस नेतृत्वाला कशा पद्धतीनं दूषित करता येईल याचा. राहुल गांधींच्या विषयी ते बोलले. अधिवेशन सुरू असताना देशाचे पंतप्रधान अधिवेशनातनं गायब आहे, त्यावरती तुम्ही बोलत नाहीत. आणि नेतृत्वाचं अपयश कोणाच्या? विरोधी पक्षाच्या. अपयश हे सत्ताधाऱ्यांचं बघायचं असतं. आज मोदीजींचं नेतृत्व देशामध्ये इतकं अपयशी ठरलंय, भारतातील लोकांच्या जीवनाला समृद्ध बनवणारं कुठलंही क्षेत्र उचला, समारोप करतो, कुठलंही क्षेत्र उचला, त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आज देशाची वाट लागलेली आहे. पण ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही अपयश ठरताय. हे बघा, जनतेने मत दिलं, हे जनतेतून आलेले लोक आहेत ना. निवडणुकीमध्ये आमचा पुन्हा तोच मुद्दा आहे, लिटमस टेस्ट कुठं आहे? निवडणूक आहेत. निवडणुका जर पारदर्शक नसतील तर काय? ह्या निवडणुका पारदर्शक नाही, त्याचे शेकडो पुरावे आम्ही दिलेले आहेत. शेकडो पुरावे. कुठला पुरावा दिला? मला बघायचं याचा अर्थ आज जे जनतेने हे मतदान दिलं हे सगळं झूट आहे असं तुम्ही म्हणताय? याला अर्थ सांगा. जनता प्रामाणिकपणे मतदान करते. पण त्या उपरांत भाजप आणि निवडणूक आयोग संगनमतानं ज्या पद्धतीनं यामध्ये कावेबाजपणा करून मतदान मिळवत आहेत. उदाहरण कालचं राजेश पवारांनी 2000 लोक ऐका, खरं तर काय माहितीये का, विरोधकांना गोड वाटावून पत्रकारांनी आयुष्यभर बोलत राहा अशा काही श्रमात राहण्याची काही गरज नाहीये. पण एक गोष्ट सांगतो, तुम्ही घरातून बाहेर पडणार नाहीत आणि लोकांना तुमचे नगराध्यक्ष तुमच्या घरी आणून निवडून द्यावेत ही अपेक्षा जर कोणी करत असेल तर हे चुकीचं आहे. लोकांचे प्रश्न घेऊन तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. लोकांचे प्रश्न घेऊन सत्ताधाऱ्यांना तुम्हाला धारेवर धरावं लागेल आणि तेव्हा लोकांच्या मनात तो विश्वास निर्माण होईल की आमच्यासाठी कोणीतरी लढतंय आणि यांना संधी द्यावी म्हणून. अलीकडे विरोधी पक्षाचा एक सूर असतो की प्रसार माध्यम आम्हाला साथ देत नाहीत, आमच्या बाजू कोणी छापत नाही. अहो, ह्या महाराष्ट्रामध्ये असाही इतिहास आहे
की निहाल अहमद सारखे एक मालेगावचे आमदार जे 7-8 टर्म आमदार होते, त्यांनी फक्त एकदा 80च्या दशकात अशी घोषणा केली एक दिवस आधी, उद्या सभागृहात मी बॉम्ब फोडणार. 2 दिवस अख्खा महाराष्ट्र चर्चा करत होता. बॉम्ब काही तेवढा मोठा नव्हता, परंतु 2 दिवस हा महाराष्ट्र चर्चा करत होता. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांची हेडलाईन होती, परंतु क्रेडिबिलिटी हा फॅक्टर महत्त्वाचा होता, की हे लोक तळमळीनं फक्त आणि फक्त लोकांसाठी लढतात. ही विश्वासार्हता होती, ते वलय होतं. आज तुम्हाला अनेक मुद्दे आहेत, पण तुम्ही करतच नाही ना. कॅगचा अहवाल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गेल्या रविवारी सादर झालाय. त्या अहवालातले काही मुद्दे हे जबरदस्त आहेत. कोणतरी बोललं का हो त्याच्यावर? तुम्ही बोला ना, तुमचं महाराष्ट्र ऐकेल ना. असं काय करता? बरं सर, एक मुद्दा, सातत्याने हे एकच टुमणं सतत लावणं, त्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत आणि यांचे प्रश्न जे आहेत ते वेगळे आहेत. हा एक मोठा फरक जाणवते का तुम्हाला? की उदाहरणादाखल यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या मतचोरीचा आरोप ह्यांनी लावला, पण त्याच्या पलीकडे जे सामान्य मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल विरोधकांनी रान पेटवलंय. लोकांच्या जगण्याच्या प्रश्नाबद्दल विरोधकांनी रान पेटवलं, विश्वास संपादन केला, असं का होत नाहीये? चर्चेचा मोठा विषय हा, पण मला वाटतं विरोधी पक्षाला भूतकाळ छळतोय. त्यांचा भूतकाळ त्यांना छळतोय, त्यामुळे अडचणी होत आहेत. त्यांना रान पेटवणं खूप सोपं आहे, पण त्यासाठी ना तसे लोक पाहिजेत. आता अडचण काय झाली अनेकांची, की मी जर समोर आलो तर माझ्या संस्थांवर टाच येईल, माझ्या संस्थांची चौकशी सुरू होईल, लोकांचं नुकसान होईल, असं एक साधं सोपं कारण दिलं जातं. त्या कारणाखाली अनेक गोष्टी दडपल्या जातात. त्यांना कोणी बंधन घातलेलं नाही. तुम्ही जर लोकांच्या प्रश्न लढत असाल तर तुम्हाला लोक साथ देतील, परंतु नेत्यांचाच त्या गोष्टीवर विश्वास राहिला नाही, त्याला आपण काय करणार आहोत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, मला संजय आवटे सरांना सुद्धा विचारायचं आहे. संजय आवटे सर, लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं चित्र असणं हे निश्चितपणे योग्य गोष्ट नाहीये. आता खाली आकडे आपण जे बघतोय, या आकड्यांमध्ये असं दिसतंय की विरोधकांची स्पेस सुद्धा सत्ताधाऱ्यांनीच घेतलेली आहे. जर असंच चालत राहिलं तर मग ही किती चिंताजनक बाब बनू शकते? नाही, आता बघा, आता मगाशी राजू वाघमारे, केशव उपाध्याय आणि रविकिरण देशमुख हे तिघे सत्ताधारी आघाडीची बाजू मांडतायत आणि बालाजी काय सांगतोय मला हे कळत नाहीये. मुळामध्ये एक तर हे खरंच आहे, म्हणजे त्या ज्या विरोधकांची स्पेस वगैरे याच्याबद्दल आपण नंतर बोलत राहू. विरोधक काही करत नाहीत, अमुक धमक वगैरे, यावर आपण बोललेलो आहोतच. पण प्रत्येक वेळी ही जी सवय लागली ना आपल्याला, की असा प्रकारचा निकाल लागला की धरायचं काँग्रेसने ठोकायचं, याच्या पलीकडे मला असं वाटतं की जरा वेगळा विचार करायला पाहिजे. कारण सातत्यानं काँग्रेसबद्दलची चर्चा, काँग्रेस काही करत नाही, मग शेतकरी कामगार पक्षाने हे केलं, मग तमक्याने धमक केलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ते केलं. एक लक्षात घ्या, काळ बदलतो हे आपण मान्य केलं पाहिजे. तेव्हा नेहरू होते, इंदिरा गांधी होते, यशवंतराव चव्हाण होते, वसंतदादा पाटील होते, तिकडे अटल बिहारी वाजपेयी होते. खूप वेगळ्या प्रकारचं वातावरण होतं, गोपीनाथ मुंडे होते. त्यामुळे तेव्हाचं राजकारण आणि आताचं राजकारण तुम्ही तुलना करू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणजे तेव्हाचं राजकारण असतं ना तर आचारसंहिता लागू झाल्यानंतर मतदाराच्या खात्यामध्ये 10,000 रुपये हे कधी मान्य केलं नसतं. तेव्हाचं राजकारण असतं ना तर सरकारी खर्चानं लाडक्या बहिणीला 1,500 रुपये हे कधी मान्य केलं नसतं. महाविकास आघाडी सरकार कोसळून ज्या प्रकारे हे सरकार स्थापन झालं, त्या प्रकारे सरकार कदाचित त्या काळामध्ये स्थापन होऊ शकलं नसतं. नॅशनल हेराल्ड केसमध्ये ज्या प्रकारे ईडी काय करतंय आणि ईडी किती चुकीचं वागते हे थेटपणे न्यायालयाने सुनावलं, अशा प्रकारे ईडी त्या कालावधीमध्ये काम करू शकली नसते. हे लक्षात घ्या. मुळामध्ये आपण आता जे काही हवेतल्या गप्पा मारतो आहोत ना, म्हणजे मला कायम प्रश्न पडतो, तुम्ही स्क्रीनवर जरा मला दाखवा फक्त, त्या स्क्रीनवर फक्त मला हे दिसतंय. मी तुम्हाला सांगतो की मला हे कायम कळत नाही विलास. एक म्हणजे साधी गोष्ट आहे, जेव्हा बिहारचा निकाल लागला त्यामध्ये काँग्रेसच्या चुकांमुळेच बिहार काँग्रेसचा पराभव झाला, याच्यामध्ये काही शंका नाही, हे मला मान्यच. माझा मुद्दा असा आहे की पत्रकारांनी शेवटी हे विचारलं पाहिजे ना, माध्यमांनी, की आचारसंहिता लागू झाल्यानंतर 10,000 रुपये आले कसे खात्यामध्ये, याच्यावर पण बोललं पाहिजे ना. 10,000 रुपये आले, महिलांचे वोट बँक. अरे त्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी टीव्ही चॅनल पेक्षाही आता अलीकडे सावधान इंडिया जास्त बघतो, क्राईम पेट्रोल जास्त बघतो. त्या सावधान इंडिया क्राईम पेट्रोल मध्ये ते बिहारमध्ये 10,000 रुपयांसाठी लोक खून करतात, मत का देणार नाहीत? माझा मुद्दा असा आहे की या प्रकारे सगळे पायंडे बदलत चालले, त्याचा विचार कधीतरी करावा लागेल ना. म्हणजे विरोधक काही करत नाहीत, विरोधक मूर्ख आहेत, विरोधक कार्यक्षम आहेत, हे बोलत राहूच आपण. मी स्वतः परवा एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी स्वतः असं म्हटलं होतं की काँग्रेसवाल्यांनी आदर्श घेतला पाहिजे भाजपचा. म्हणजे उद्या 2014 मध्ये सत्ता आली नसती, 2014 मध्ये पंतप्रधान झाले नसते तरी नरेंद्र मोदींनी पक्ष बदलला नसता, सत्ता आली नसती तरी माधव भंडारी, केशव उपाध्याय यांनी पक्ष बदलला नसता. ही निष्ठा विरोधकांनी शिकलीच पाहिजे, याच्यामध्ये काही शंका नाही. ज्या प्रकारे त्यांनी लोकांचे प्रश्न घेऊन उभं राहिले पाहिजे हेही मान्यच आहे. पण हे सगळं मान्य करत असताना सुद्धा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ
याच्या अनुषंगाने जे आजचं चित्र आहे त्या चित्राबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. निवडणूक आयोगाचा निपक्षपातीपणा याबद्दलही बोललं पाहिजे. स्वायत्त निवडणूक आयोग याबद्दलही बोललं पाहिजे. राजकारणाचा जो पैस बदलतो आहे, विरोधाची जी स्पेस आक्रस्ते आहे त्याबद्दलही बोललं पाहिजे. रविकिरण मगाशी मला माध्यमांचा बोलायचं आहे. रविकिरण मगाशी माध्यमांचा उल्लेख केला, त्याच्या अनुषंगाने बोललं पाहिजे की खरोखरच माध्यमांच्या अनुषंगाने सुद्धा तेव्हाची माध्यमं, तेव्हाचा अवकाश आणि आजचा अवकाश यामध्ये बदल होतो हे मान्य केलं पाहिजे. एक लक्षात घ्या, हे कोणाच्या बाजूने कोणाच्या विरोधामध्ये असं नाहीये, पण जर हे बदल होत आहेत तर हेही बदल मान्य केले पाहिजेत. खरंय, आणि एक खरंय. लक्षात घ्या, हे मी आपण कुठल्या एक पदार्थात breaking- दाखवून breaking नाही. पाहूयात. हे पाहूयात. लोकशाही मूल प्रक्रियेसाठी नगर परिषदेमध्ये सध्या सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि आता आपण अपडेट पाहतोय. निश्चितच आकडे पुढे मागे होत आहेत, आघाडी पिछाडी सुरूच आहे. मात्र या क्षणाला चंद्रपुरात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असल्याचं कळत आहे.